माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्त्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील. माननीय राज्यपाल महोदय, आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे. कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तर अशा प्रकारे हा महाशपथविधी सोहळा पार पडलेला आहे। महाराष्ट्रात आता नवनेतृत्व आलेलं आहे। देवेंद्र पर्वाला सुरुवात झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आताच शपथ घेतलेली आहे। तर त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि अजितदादांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। या 3 जणांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। सत्तेचा नेतृत्वाचा हा बदल आहे महाराष्ट्रातला आणि पुढच्या 5 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या जनतेनं जे अभूतपूर्व यश महायुतीला दिलेला आहे त्या महायुतीचा चेहरा कोण असेल यापुढचा तर हे 3 जण असतील आणि प्रमुख चेहरा राज्याचा कारभारी असतील देवेंद्र फडणवीस। अर्थात आणि एक महत्त्वाचा टप्पा महायुतीनं पार केलेला आहे या शपथविधीनंतर, पण सगळ्यात कठीण टप्पा अजूनही कदाचित बाकी आहे, तो म्हणजे मंत्रिमंडळाची स्थापना। कारण कुणाला कोणतं खातं मिळणार किंबहुना कुणाला कोणतं खातं हवंय यावरनं सगळ्यात जास्त वाद रंगल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसात आपल्या कानावरती आल्यात आणि 12 दिवस 23 तारखेला निकाल लागला, आज 5 तारीख आहे। म्हणजे इतकं मोठं बहुमत मिळून सुद्धा 12 दिवस का लागले सरकार स्थापनेसाठी यावरती अनेकांनी सवाल उपस्थित केले। जी महत्त्वाची खाती असतात किंवा रेव्हेन्यू जनरेशन करणारी खाती असतात ती प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाकडेच ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता ही चर्चा कशी पुढे नेली जाते। कॅबिनेटची बैठक होईल कदाचित आता आणि त्यातला पहिल्या निर्णयाची अर्थात सर्वांना उत्सुकता आहे। लाडक्या बहिणींचा खूप जास्त ट्रेंड होता या सरकारमधली, म्हणजे या सरकारसमोरचं एक आव्हान म्हणजे सामाजिक समीकरणं आहेत। तर तुम्हा तिघांचंही मत जाणून घ्यायचं आहे की या सरकारच्या पहिल्या कॅबिनेटचा पहिला डिसिजन काय असू शकतो, काय अंदाज आहे तुमचा? माझा अंदाज असा आहे की ती जे आश्वासन होतं मर्यादा वाढवून देण्याचं तो कदाचित असू शकेल। 1500 चे 2100 करण्याचा हप्ता टाकला जाईल एक असू शकेल किंवा कदाचित शेतकरी वर्गाला समोर, कारण सोयाबीन आणि या सगळ्या गोष्टीवरही बरीच चर्चा झाली होती, तर एक लगेच ॲक्शन म्हणून त्या बाबतीतही काही होऊ शकेल असं वाटतं। मिलिंद सर, मलाही तेच वाटतं की लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढे नेण्याच्या संदर्भातला एक ठोस निर्णय कॅबिनेटला घ्यावा लागेल आणि डेफिनेटली ह्याची संपूर्णपणे जी तरतूद आहे ती करण्याच्या संदर्भात सुद्धा एक त्यांना एक योजना आखावी लागेल। कारण की चर्चा आत्ताच सुरू झालेली आहे की एखाद वेळेला त्या योजनेत थोडंसं फिल्टर्स येण्याची शक्यता आहे। बरोबर आहे, म्हणजे कदाचित लाडक्या बहिणीसाठी एखादा लाडका निर्णय होऊ शकतो। मी तुमच्याकडे पण येते, पण ऐतिहासिक शपथविधी सोहळा काही वेळापूर्वी पार पडला। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, ती शपथ पुन्हा एकदा पाहूया। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने, आशीर्वादाने तसेच राज्यातील
13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची. तर शपथविधी पार पडलेला आहे देवेंद्र फडणवीसांचा आणि सेलिब्रेशन सुरू झाले त्यांच्या होम पिचवर अर्थात नागपूरमध्ये. उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत. उदय, काय दृश्य नागपुरातलं? उदय, आवाज पोहोचतोय? नक्कीच आपण पाहतोय की नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे ते तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे आणि नागपूरमध्ये या शपथविधीचा उत्साह असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या बडकस चौकात मोठी स्क्रीन लावून जो आहे तो हा सगळा शपथविधीचा सोहळा थेट दाखविण्यात आला आणि भाजपचे कार्यकर्ते इथं मोठ्या संख्येनं यासाठी जे आहे ते सहभागी झाले होते. काही महिला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तुमचा नेता आज मुख्यमंत्री झालाय, काय तुमच्या भावना आहेत? आम्हाला खूप आनंद झालाय सगळ्या बहिणींना आणि अभिमान आहे की नागपूरचे आपले देवेंद्र भाऊ परत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहे आणि त्यांनी जे म्हटलं होतं जिद्दीडी की मी परत येईल, पुन्हा येईल, त्यांनी ते जिद्दीडी करून दाखवलं. त्याचा आम्हाला नागपूरकरांना खूप खूप अभिमान आहे. तुम्ही पेढे चारता आपण पाहतोय की मिठाई चारून जो आहे तो आपला आनंद हा या लाडक्या बहिणी इथं साजरा करतायत. आताही तुमचा नेता, तुमचा लाडका भाऊ आज मुख्यमंत्री झालेला तिसऱ्यांदा. बिलकुल खूप आनंद होतो आहे. विद्यार्थी परिषदेपासून ज्यांच्यासोबत काम केलं, आज असा हा कार्यकर्ता, निष्ठावान कार्यकर्ता महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला आहे. सर्व लाडक्या बहिणींना, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खूप खूप प्रचंड आनंद झाला आहे. त्या आनंदापोटी तुम्ही बघत आहात इथे आतिषबाजी झाली, लाडू वाटप चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात वस्तीतले नागरिक इथे बडकस चौकात जल्लोष करायला आले आहे कारण नागपुरी पठ्ठा आपला मुख्यमंत्री झाला आहे. नागपुरी पठ्ठा मुख्यमंत्री झालेला आहे. बंडूभाऊ, काय तुमच्या भावना आहेत? विदर्भाचा सुपुत्र मान्य देवेंद्रजी फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे. याच्यासारखा दुसरा अन्य कुठला होऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टी सोबत लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आल्या आहे आणि त्या बहिणींनी महाराष्ट्रात विजय खेचून आणलाय. नक्कीच आपण पाहतोय की मोठा आनंदोत्सव जो आहे तो नागपूरच्या या बडकस चौकात साजरा केला जातोय. शहरातल्या विविध भागामध्ये जे आहे ते अशाच पद्धतीनं LCD स्क्रीन लावून जो आहे तो हा शपथविधीचा सोहळा दाखविण्यात आलेला आहे. शहरात आज दिवाळी साजरी केली जाते अशी स्थिती आणि भाजप कार्यकर्ते असेल किंवा सामान्य नागपूरकर असेल त्यांच्यामध्ये उत्साह असल्याचं आपल्याला आज नागपूरमध्ये सर्वत्र पाहायला मिळतं. उदय, त्याचबरोबर आणखी काय अपेक्षा आहेत? कारण अजून मंत्रिमंडळांचं वाटप व्हायचं आहे. जी सगळी मंडळी देवेंद्र फडणवीसांसाठी चीअरअप करतायत, त्यांचा उत्साह वाढवतायत, कोणतं खातं देवेंद्र फडणवीसांकडे असावं अशी त्यांची अपेक्षा, इच्छा आहे? नक्कीच अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री झालेल्या. मात्र इथं आपण जर हे सगळे होर्डिंग्स पाहिले तर गेल्या 5 वर्षात किंवा जे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काही कामं केलेले आहे ते कामं असलेले हे होर्डिंग जे आहे त्यांच्या हातात आहे. दीक्षाभूमीसाठी 190 कोटी, नागपूर मेट्रो असेल, असे वेगवेगळ्या प्रोजेक्ट जे आहेत ते जे फडणवीसांनी ज्याची अंमलबजावणी केली त्याचे सगळे होर्डिंग्स हातात आहे. तुमचे नेते आता मुख्यमंत्री झालेले आहेत, कुठल्या अपेक्षा आहेत? त्यांनी कुठल्या विकास कामं करावं असं तुम्हाला वाटतं? त्यांना कुठलं खातं मिळालं पाहिजे? केंद्र आणि राज्य शासनाच्या जोडीने डबल इंजिनचं हे सरकार आहे. या सरकारमध्ये जे काही उरलेले अजून कामं असतील ते संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे, महाराष्ट्रातले सर्व कामं मार्गी लागणार आहे आणि देवाभाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले याबद्दल त्यांना खूप 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 नागपूर खातं त्यांना मिळालं पाहिजे. त्यांना गृह मंत्रालय खातं मिळालेलं पाहिजे. आधी त्यांच्याजवळ होतं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळलेलं आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही चांगले व्यवस्थित आहे आणि त्यांचा सगळीकडे इतका प्रभाव पडलेला आहे की त्यांना आता कोणीही करू शकत नाही. प्रिन्स भाऊ, कुठलं खातं देवेंद्र फडणवीसांना मिळालं पाहिजे? तुम्ही त्यांचे जुने सहकारी आहे. गृह खातं मिळालं पाहिजे. हे आधी यांच्याकडे होतं, याच्या पुढे राहील अशी माझी इच्छा आहे. नक्कीच आपण पाहतोय की गृह खातं फडणवीसांना मिळालं पाहिजे. ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याआधी जे गृह खात्यात काम केलेलं आहे तसंच काम पुढचे 5 वर्ष करू शकावं यासाठी त्यांना पुन्हा एकदा गृहमंत्री व्हावं अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते. अगदी बरोबर आहे. नागपूरमध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरी होते कारण
दुसऱ्यांदा किंबहुना तिसऱ्यांदा नागपूरकडे मुख्यमंत्री पद आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं. मधलं ते फारच अल्पजीवी होतं, त्यामुळे अर्थातच त्यांचे समर्थक, त्यांचा हिरमोड झालेला होता, निराशा होती. पण ती सगळी निराशा आज धुवून निघाली आहे त्यांच्या प्रतिक्रियांवरनं दिसतंय. धन्यवाद उदय या माहितीबद्दल. नक्कीच. आणि आजचा दिवस हा नागपूरकरांसाठीच नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण गेल्या पद्धतीचं फुलांचं तोरण जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे, ते बांधण्यात आलेलं आहे. आणि याच प्रवेशद्वारातून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रवेश करतील आणि त्यांच्या प्रवेशाची तयारी जी आहे ती अशा पद्धतीनं पूर्ण करण्यात आलेली आहे. एकीकडे जर आपण बघितलं तर फुलांची रांगोळी जी आहे ती या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर काढण्यात आलेली आहे. आणि अशा पद्धतीची वेगवेगळी सजावट जी आहे ती मंत्रालयाच्या सगळ्या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी येतील आणि तत्पूर्वी त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी अशा पद्धतीची फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे महापुरुषांचे फोटो लावण्यात आलेले आहेत, ते फोटो ते देखील सजवण्यात आलेले आहे. आपल्याला दृश्यांमध्ये दिसते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा हा फोटो आहे आणि त्याच्या खाली देखील अशा पद्धतीची फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. आणि फुलांचा हार जो आहे तो देखील पुन्हा घालण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आल्यानंतर ते या सगळ्या प्रतिमांचं पूजन करतील, त्यांना पुष्पहार अर्पण करतील. या ठिकाणी देखील आपण बघतोय महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा फोटो आहे आणि त्या ठिकाणी देखील फुलं ठेवण्यात आलेली आहे. हीच फुलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या महापुरुषांना वाहतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा हा फोटो आहे आणि त्याचं पूजन देखील देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जाणार आहे. आणि या ठिकाणी देखील फुलं ठेवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं ही फुलं आपण दृश्यांमध्ये बघतोय. हीच फुलं जी आहेत ती देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण करतील. आणि त्यानंतर विश्वरत्न अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या ठिकाणी फोटो आहे, त्याला देखील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आल्यानंतर पुष्पहार अर्पण करतील, नतमस्तक होतील आणि त्यानंतर त्यांच्या 6व्या मजल्यावर असलेल्या दालनात ते प्रवेश करतील. एकूणच जर आपण बघितलं तर मंत्रालयाचा सगळा परिसर जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी जो आहे तो सजवण्यात आलेला आहे. जी रांगोळी प्रवेशद्वारावरती फुलांची काढण्यात आलेली आहे ती पुन्हा एकदा आपण बघूया. कशा पद्धतीची सजावट जी आहे ती या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे ती देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय. एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाची अशी एक आकर्षक रांगोळी ही प्रवेशद्वारावरती काढण्यात आलेली आहे. ही संपूर्ण रांगोळी जी आहे ती फुलांमधून तयार करण्यात आलेली आहे. फुलांची सजावट या परिसरात आहे आणि अशाच प्रकारची एक फुलांची रांगोळी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी मंत्रालयाच्या परिसरामध्ये काढण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसर जो आहे तो अशा पद्धतीनं सजवण्यात आलेला आहे. पुढच्या काही वेळामध्ये देवेंद्र फडणवीस शपथविधी घेतल्यानंतर आता शपथ घेतल्यानंतर ते मंत्रालयात येतील आणि त्यांच्या स्वागतासाठीची अशी सगळी जय्यत तयारी जी आहे ती मंत्रालयामध्ये करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, मंत्रालय, मुंबई. ज्ञानदा, सत्तेचं केंद्र आणि खरं तर आता याच देवेंद्र आणि राज्यात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र, हे सगळं जे समीकरण आहे तो 6वा मजला मंत्रालयाचा जे राज्याचं केंद्र आहे हे सगळं आता पुढच्या काळामध्ये चर्चेत असणार आहे. आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी हे महत्त्वाचं आहे कारण हे केंद्र त्यांच्यापासून दुरावलेलं होतं. आज कार्यकर्त्यांना हे मुख्यमंत्रीपद मिळणं, इथलं मुख्यमंत्रीपद आणि देशातलं पंतप्रधानपद हे किती महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्रीपद कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं, पक्षवाढीच्या दृष्टीनं ते खूप महत्त्वाचं आहे. इनफॅक्ट आपण जर बघितलं तर ही संपूर्ण निवडणूकच कार्यकर्त्यांनी आपल्या हातात घेतलेली होती. म्हणजे ज्या पद्धतीचं त्यांचं पार्टिसिपेशन होतं ते खूप महत्त्वाचं होतं. अदरवाईज एवढा सक्सेस आला नसता. ह्यांनी सगळ्यांनी मेहनत केल्यामुळे भारतीय जनता पक्षाला ते यश मिळालेलं आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली देवेंद्र फडणवीस पुढच्या काळात त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची एक जाण ठेवूनच काम करावं लागणार आहे. किंबहुना जेवढी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत ती सगळी त्यांना पूर्ण करावी लागतील, नंबर 1. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे स्वबळाच्या असतील किंवा पॉलिटिकल काही असतील, त्यांच्या योजना ज्या चालू आहेत त्यांनी जाहीर केलेल्या होत्या त्या सगळ्या पूर्णत्वाला आणि कुठे त्या खंडित होणार नाहीत. आणि एक महत्त्वाचा प्रश्न की आपण शहरी भागांमधला हा सगळा विषय बोलतो, शहरातलं आपण नेहमी बोलत असतो, पण मला असं वाटतं सर्वात महत्त्वाचा विषय जो आता ह्या नवीन सरकारला करायचा असेल आणि करावा लागेल आणि ती पहिली कॅबिनेट जेव्हा होईल तेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न डेफिनेटली हातात घ्यावा लागेल. कारण की शेतकऱ्यांचा जो विषय जो आहे आणि आता आपण बघतो की राजधानीतसुद्धा
एखादं आंदोलन पेटलं तर किती पेटू शकतं. आणि मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस यांना आता नवीन टर्म सुरू करताना अशा कोणत्याही पद्धतीचं वादळ त्यांना शक्यतो येऊ नये असं वाटत असेल तर त्यांना डेफिनेटली ह्या पद्धतीने काम करावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातनं कॅबिनेटमध्ये आता हे निर्णय होतील त्यांचे. आपण आव्हानांबद्दल मगापासून सारखं बोलतोय, आपण फार पुढच्या आव्हानांचा विचार करतोय. पण मंत्रिमंडळ निश्चित करणं कोणत्याही हेव्या दाव्यांशिवाय, कोणत्याही भांडणांशिवाय, सामोपचारानं, हेच ह्यापुढचं सगळ्यात इमिजिएट आव्हान वाटतं तुम्हाला? अर्थात. आणि थोडंसं जी ठरलेले संकेत आहेत किंवा समज आहेत लोकांचे ते त्यांना बदलावे लागतील. एक मागे चर्चा झाली होती जेव्हा शिवसेनेकडे अवजड उद्योग मंत्रालय आलं होतं तेव्हा हे काही फार महत्त्वाचं मंत्रालय नाही असा एक चर्चेचा सूर होता. तेव्हा बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं की मेट्रो बांधणी, मोठे मोठे उद्योग आणणं याच्यासाठी खूप महत्त्वाचं मंत्रालय आहे. तर एक नव्याने मांडणी, नव्याने एक जुने समज खोडून काही वेगळ्या दृष्टीने गोष्टींकडे पाहणं आणि ते एक बदल घडवण्याचं कार्यक्षेत्र प्रत्येक मंत्रालयात असू शकतं. हे नेता म्हणून रुजवणं कॅबिनेटचा हे एक त्यांना करावं लागेल लवकरात लवकर. मला केतकर सरांना विचारायचं आहे, जेव्हा आता देवेंद्र फडणवीस शपथ घेत होते तेव्हा मला 2 शब्द सातत्यानं डोक्यात येत होते. एक शब्द होता त्यांचा, मी आधुनिक अभिमन्यू आहे, आणि दुसरं, मी शिवाचा भक्त आहे ज्यानं हलाहल पचवलं. ह्या 2 शब्द ह्या सगळ्या निवडणुकीच्या 2 महिन्याच्या 2-2.5 महिन्याच्या काळात सातत्यानं ते बोलत होते. आज त्या सगळ्याचा परिपाक आहे. फडणवीसांनी आज त्या मुख्य केंद्र बनले, ते महाराष्ट्राचे आज कारभारी बनलेले आहेत. अशा वेळी मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला, म्हणालात की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना 6वा मजला आता आपलासा वाटायला लागेल. हे जे त्यांचं बोलणं होतं ते त्यांच्या कार्यकर्त्यांवरती खूप इम्पॅक्टफुल झालं. आणि ती जी मोबिलिटी तुम्ही म्हणताय ना, ती ह्यांनी आत्ता जो रेफरन्स आपल्याला दिला ना त्याच्यात ती दडलेली आहे. म्हणजे त्याचा अपोनेंटवरती काही फारसा परिणाम नाही झाला. पण जसं आपण म्हणतो 400 पार, आपल्याला आठवत असेल की याच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला आपकी बार 400 पार, तो इम्पॅक्ट फक्त कार्यकर्त्यांवर होता. तसं काही घडत नसतं. तर तसं जे तुम्ही म्हणालात ना, ते सगळं कार्यकर्त्यांना त्याच्यातनं जी एक ऊर्जा आली, नेगेटिव्ह जे फोर्स त्यांच्यावरती ॲक्ट होत होता तो त्यांनी जुगारलेला आहे. आणि मी परत परत आपल्याला सांगतोय, जसं सर म्हणाले की आव्हानांच्या दृष्टिकोनातून फक्त मी आपल्याला सांगतो की महिलांचं पार्टिसिपेशन प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांना वाढवायला लागेल. याच्याशी थेट सरकार संबंधित आहे. कारण शरद जोशींची योजना, महालक्ष्मी योजना तुम्हाला आठवत असेल, शरद जोशी जे होते त्यांच्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भामध्ये त्या महालक्ष्मी योजना जी शरद जोशींनी त्यावेळेला सुरू केली, त्याच्यानंतर त्याचं काहीच नाही झालं. ती आणि त्याचा उल्लेख झालेला आहे बरं. म्हणजे त्याचा उल्लेख शरद पवार कृषी मंत्री असून सुद्धा आम्हाला असं वाटत होतं महाराष्ट्राच्या लोकांना की त्यावेळेला ती योजना पुन्हा सुरू होईल, पण तसं झालेलं नाही. म्हणजे इतक्या मायक्रो लेवलवरती देवेंद्र फडणवीसांना आता महिलांच्या संदर्भातल्या गोष्टी सुरू करायला हव्या. त्याच्यासाठी